हॅलो, वेलकम टू माय चॅनल. आणि आज मी तुम्हाला सांगणार आहे खूप इम्पॉर्टंट गोष्ट, ती म्हणजे माफ करणं. ओके, सो आपल्याला दुसऱ्यांना कोणालाही माफ करायचं नाही आहे. आपल्याला फक्त स्वतःला माफ करायचं आहे. ते कसं आणि कशासाठी हे मी तुम्हाला सांगते. फॉर एक्झाम्पल, आपल्या आयुष्यामध्ये काही पास्टमध्ये गोष्टी घडल्यात किंवा आपल्यामुळे दुसरं कोण दुखावलं गेलं आहे किंवा दुसऱ्यांमुळे आपण दुखावलं गेलो आहे किंवा कोणाच्या ॲक्शनवर आपण खूप वाईट रिॲक्शन दिलं आहे. तर या सगळ्या गोष्टींना आपल्या मनात बॅक ऑफ द माइंड खूप चालत असतं. तर मग ह्याच्यासाठी काय करायचं आहे की एक दिवस तुम्ही 15-20 मिनटं एकदम व्यवस्थित शांत बसा आणि डोळे मिटा आणि असं विचार करा की तुम्ही कोणत्या कोणत्या गोष्टीसाठी स्वतःला दोष देता. फॉर एक्झाम्पल, की तुम्ही एखाद्याला वाईट बोलला आहे किंवा एखाद्याच्या ॲक्शनवर रिॲक्शन दिली आहे, जसं मी बोलले. तर ठीक आहे ना, तुम्ही माणूसच आहात ना, माणूस आहे, ते ॲक्शनवर रिॲक्शन देणं ह्या सगळ्या नॉर्मल गोष्टी आहेत. तुमची नाती खराब झाली आहे त्याच्यामुळे इट्स ओके. ते नातं मग इतकं मजबूत नव्हतं असं समजायचं आणि हे विषय सोडून द्यायचा. सो जेव्हा केव्हा पण तुम्ही प्रत्येक गोष्टीसाठी किंवा ज्या ज्या मोठ्या मोठ्या गोष्टींसाठी तुम्हाला स्वतःला तुम्ही असं ब्लेम करताय किंवा जबाबदार ठरवताय, तर त्या गोष्टी तुम्ही विचार करायचा आहे रात्री. आणि हळूहळू समजा एक गोष्ट आहे की बाबा माझ्यामुळे मी ह्या माणसाला असं बोलले किंवा या माणसाला तसं बोलली आहे किंवा हे मी करायला नको होतं, ते मी करायला नको होतं, इट्स ओके. तर तुम्ही त्या सगळ्या गोष्टी अशा विचार करा आणि प्रत्येक गोष्ट बोलून झाल्यावर मनातल्या मनात म्हणायचं आहे की आय एम सॉरी, इट्स ओके, आय एम सॉरी, इट्स ओके, आय एम सॉरी, इट्स ओके. सो जेव्हा केव्हा पण तुम्ही हे स्वतःला माफ करताना, तर तेव्हा काय होतं माहिती आहे का, की तुमचा मेंदू हा खूप लाईट फील करतो. तुमच्यामध्ये एक नवीन एनर्जी येते. हे तुम्ही नक्की ट्राय करून बघा आणि मला नक्की सांगा. आणि ही जी गोष्ट आहे ना, ही आपल्याला खूप छोटी वाटते आहे, की बाबा स्वतःला माफ करायचं आहे म्हणजे नक्की काय करायचं आहे किंवा नाही केलं तर काय होणार आहे. तर तुम्ही हे एकदा दोनदा करून बघा आणि तुम्हाला खरंच खूप जास्त रिलीफ वाटेल. तुमचा मेंदू, तुमचं मन, तुमचे इमोशन्स हे खूप हलके होतील आणि तुम्ही खूप असं एनर्जेटिक महसूस करसाल. सर, ही आहे माझी टिप नंबर. नेक्स्ट आय गेस 3 का 4 नंबरची टिप आहे ही. तर ही टिप फॉलो करा आणि मला नक्की सांगा की तुम्हाला कसं फील होतं आहे. पुढच्या टिपसाठी भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा प्लीज. आत्ताशी मी एकच सबस्क्रायबर गेन केले आणि ती पण माझ्यासाठी विक्ट्री आहे, कारण मी 4-5 व्हिडिओनंतर 1 सबस्क्रायबर आले. तर माझ्या चॅनलला पटापट सबस्क्राईब करा आणि नवीन व्हिडिओ बघायला विसरू नका. बाय.